जय महाराष्ट्र मित्रांनो. तो आज रविवार आणि गौरी राशी म्हणे ह्या आलूपासून आम्हाला काहीतरी नवीन डिश बनवून द्या म्हणे. मग काय आम्ही तिघे बापले का कापले आलून याचे बनवायचे होते आम्हाला फ्रेंच फ्राईज आणि मशीन ताणली होती. याचा फुल फायदा घ्यायचा होता ना आपले फ्रेंच फ्राईज शिजेपर्यंत घेतली ना आपण या गळ्याची पोजिंग, कारण की ह्या खेळणाऱ्या कॉम्पिटिशन. मग तेवढ्यात आपली गौरी राशी म्हणे आपले फ्रेंच फ्राईज झाले असेल ना म्हणे. मग पाहिलं तर झाले रे भाऊ रेडी. आणि या दोघी जणी ते एवढ्या खुश झाल्या होत्या तुम्हाला काहीच सांगू. मग आपण घेतली ना आपली मिल, कारण की आपली डाएट चालू आहे ना, आपण आपली डाएट खराब काही करत नाही. मग जायचं होतं आपल्याला बडनरले ना ह्या पाजी दुकानमध्ये आलो, कारण की आपल्याला घ्यायचे होते शिमटाचे गट्टे. आणि घरी आल्याबरोबर पाहिलं ते हे पुट्ट तर लय चिचं काय डब्यातच बसते येऊन जाऊन. मग आपण घेतली आपली दुसरी मिल, याच्यात आहे थोडेसे राईस. मग पटपट आपली मिल खतम केली ना आपल्या चालू आहे घराचं काम. तुम्हाला माहितच आहे आता फ्रंट राहिला आपल्या छपाईचं. मग हे झालं कंप्लीट का मग आपलं झालं घर रेडी. मग निघालो आपण संध्याकाळी जिम मध्ये, कारण की आज आहे रविवार आणि तुम्ही म्हणता रविवार दिवशी बी जिम मध्ये जाते, कारण की आपल्याला कॉम्पिटिशन ह्या वर्षी तर खेळाचीच आहे कोणत्या बी हालतीत. कारण की आपलं झालं होतं ऑपरेशन म्हणून आपण थोडंसं लेट झालो रे भाऊ, नाही तर 2-3 तो कॉम्पिटिशन आतापर्यंत झालेच असते. मग आपण पुरा चेस आणि बायसेपचा वर्कआउट केला आणि खतरनाक पामू आला पाहूनच घ्या. मग गेलो दादाजवळ, कारण की आपल्याला दाखवायची होती आपल्या बॉडीची कंडिशन. मग ते झाल्यावर मग पोहोचलो रे भाऊ घरी. आणि घरी आल्याबरोबर हे तर सगळेजण मस्त बड्यापैकी याच्या चालू होतं झोपा. मग आपण आपली मिल खाल्ली लास्ट वाली. त्याच्या बाद घेतली आपण 20 मिनिटची वॉकिंग. आता आपण इथंच आपला ब्लॉग खतम करून टाकू, कारण की लय वेळ झाला. तर भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो.